गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेस सुरुवात झाली असून आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे, मोहोळ मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक उत्तम जानकर, तालुकाध्यक्ष विनय कुमार पाटील, पंडित कांबळे, सुनील गव्हाणे, मोहोळ विधानसभा अध्यक्ष रणजित चवरे, मोहोळ तालुका उपाध्यक्ष प्रमोद आवताडे, ॲडव्होकेट विठोबा पुजारी, राजाभाऊ रसाळ, सागर पडगळ, मोहोळ मतदारसंघातील पक्षाचे संभाव्य उमेदवार संजय क्षीरसागर, ॲडव्होकेट पवनकुमार गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संवाद बैठकीच्या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचे आगमन होताच जेसीपीच्या माध्यमातून भला मोठा पुष्पहार स्वागतासाठी सज्ज असल्याचं दिसून आलं। या शिवस्वराज्य संवाद मेळाव्यात बोलताना पहा काय म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर आयोजित केलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय धैर्यशील भैया खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, त्याचबरोबर या शिवस्वराज्य यात्रेचे प्रमुख वक्ते खासदार अमोलजी कोल्हे साहेब, या जिल्ह्याचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बळीराम काका साठे साहेब, महाराष्ट्र युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय मेहबूब शेख, त्याचबरोबर या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा कार्याध्यक्ष आमचे सहकारी रवी पाटील साहेब, त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचे कांबळे साहेब, ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला हादरून टाकलेले निर्णय घेतले आणि आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील साहेबांच्या पाठीशी गंभीर उभे राहिले असे जिल्ह्याचे नेते आदरणीय उत्तम जानकर साहेब, या मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विनय पाटील, या विधानसभेचे प्रभारी सतीश पाटील, आमचे सर्व या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी आणि या तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे या तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा परिणाम सर्व तालुक्यातील जनजीवनावर झाला म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। आताच आमच्या तालुक्यातील अध्यक्षांनी सांगितलं की या मोहोळ तालुक्याचं विभाजन करून हा अर्धा तालुका म्हणजे ज्या तालुक्यातल्या 41 गावाचं विभाजन करून ते अंगरला जोडलं गेलेलं आहे आणि ही 41 गावापैकी 31 गावं असे आहेत की त्या 31 गावांना मोहोळला येऊन पुन्हा अंगरला जावं लागतंय। तहसील कार्यालय म्हणल्यानंतर
लोकांचे प्रश्न, विद्यार्थी, परितक्त्या, ज्येष्ठ नागरिक अशा अनेक लोकांचं ते कार्यालय असतं आणि आज मोहोळला येऊन पुन्हा अंधेरा जायचं म्हणल्यानंतर खूप अवघड झालेलं आहे म्हणून या तालुक्याची परिस्थिती पूर्ण बिघडलेली आहे. आदरणीय पवार साहेबांची मी काल भेट घेतली, त्यांच्याही कानावर घातलं. खरं म्हणजे गेली 30 वर्ष 6 टर्म या तालुक्यामध्ये आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढत असताना अनेक वेळा जे असे जुलमी अन्यायकारक निर्णय या तालुक्यात घेतले गेले त्याला विरोध करून खऱ्या अर्थाने या तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आदरणीय धैर्यशील बाईंना या तालुक्यात जिल्ह्याची परिस्थिती, तालुक्याची परिस्थिती माहीत आहे. परंतु मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की या जिल्ह्याचे नेते आदरणीय विजयदादा मोहिते पाटील साहेब ज्यावेळेस या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते त्यावेळेस आम्ही विरोधक म्हणून काम करत असतो. तर ज्या ज्या ठिकाणी आमच्यावर अन्याय झालाय त्यावेळेस त्यांनी एक जिल्ह्याचा पालक, एक जबाबदार नेता म्हणून तो अन्याय त्यांनी ऐकून घेऊन आम्हाला न्याय देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलाय. परंतु आता मागच्या 20 वर्षाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये मोहिते पाटलांना प्रस्थापित होण्यासाठी तशा अडचणी आल्या. तशा 20 वर्षानंतर सुद्धा या ठिकाणी जिल्ह्याची परिस्थिती बदलली आणि म्हणून आदरणीय विजयदादांनी निर्णय घेतला, आदरणीय जानकर साहेबांनी निर्णय घेतला आणि ते माळशिरसचं जे वादळ आहे ते मोहोळपर्यंत अगदी दक्षिण तालुक्यापर्यंत त्या वादळ पसरलं आणि अख्खा जिल्हा कधी राष्ट्रवादीमय झाला हे समजलं सुद्धा नाही. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये जसं रामसेतू बांधायचा होता आणि त्या ठिकाणी वानर सैन्याची रामसेतू बांधण्यासाठी दगड टाकत होते त्या समुद्रामध्ये, पण जो दगड टाकल तो दगड बुडत होता, तो सेतू काय पूर्ण झाला नाही. शेवटी रामभक्त हनुमानाने जशी विनंती केली की प्रभू रामचंद्राला की तुम्ही त्या दगडाला हात लावा, त्याशिवाय हा सेतू पूर्ण होणार नाही. त्याचप्रमाणे या जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल, या जिल्ह्याच्या खऱ्या अर्थाने लोकांना न्याय द्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्या विकासाला चालना देण्यासाठी पक्ष कोणताही असो पण या मोहिते पाटील घराण्याचा विकासाची सर्कल पूर्ण होत नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी पुन्हा एकदा या जिल्ह्याच्या विकासाला मोहिते पाटलांचा हात लागलेला आहे. आदरणीय जानकर साहेबांचाही हाताला हात लावून त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा जिल्हा पुन्हा एकदा विकासाच्या दृष्टीने वाटचाल करून या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम हा जिल्हा तर राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आम्ही आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. तर या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी ग्वाही देतो शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यातील कुठल्याही गावच्या नागरिकावर अन्याय होणार नाही. त्यामुळे तुम्ही निश्चित व्हा आणि पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही सर्वजण पवार साहेबांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहावा एवढी विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो.